कालचं मी तुम्हाला फ्लाईटवर कसे इंटरेस्टिंग लोकं भेटतात ना, ते सांगायला स्टोरी विसरली, की माझी कोणती फ्लाईट होती भुवनेश्वर मुंबईमध्ये ना, मी फोल्डरमध्ये काहीतरी ते माझं इंटरॅक्शन लॉग शीट असतं. म्हणजे हर हाल्फ एन आवरमध्ये कॉकपिट क्रूशी कॉन्टॅक्ट करावं लागतं, की डू यू नीड एनिथिंग आणि सगळं ते आहे त्याचे सेफ्टी रिझन्स. तर मी ते फिल करत होती. तर ना एक मुलगा आला तो बोलतो, की "आप इंटरव्यू के लिए प्रिपेयर कर रहे हो?" तर बोलली, "हां." तो बोलतो, "नहीं ये फोल्डर" आणि असं तर त्याला वाटलं की मी ते रेझ्युमे आणि ते करते. मी बोलली, "नाही, नाही, आय एम द लीड ऑफ दिस फ्लाइट अँड दीज आर ऑल लाईक फ्लाईट डॉक्युमेंट्स" करून. तर ते तिला सांगितलं. मग त्याच्याशी बोलायला लागली. तर तो भुवनेश्वरचा एम्सचा डॉक्टर आहे आणि आता सध्या म्हणजे त्याचं MBBS वगैरे सगळं झालं आणि तो कॅन्सर रिलेटेड स्पेशालिटी काहीतरी करतो आहे. तर पूर्ण त्याने मला त्याची कुंडली सांगितली, सॅलरी किती आहे, जॉब आवर्स काय आहे आणि हे सगळं. मग मी बोलली, "मुंबईला का चालला आहे तुम्ही?" तर बोलतो, की "मुंबईला मुलगी बघायला चाललो आहे, पनवेलची मुलगी आहे." तर मुली एवढी फ्लाईट करून तुम्ही भेटायला चालला म्हणजे कन्फर्म आहे का तिच्यासोबत? तर बोलतो, "नाही, ती हिच्यासोबत फोनवर बोललो आहे आणि आता तिला भेटायला चाललो आहे." तर म्हटली, "सो स्वीट." किती छान म्हणजे आजच्या काळात. बोलतो, "तुमचं लग्नाचं काय आहे?" तर मी बोलली, "भाई, आय एम हॅपीली डिव्होर्स्ड आणि मला लग्नासाठी आता तौबा, आता मनात तर असा विचार नाही आहे करून." तर तेच मग त्याने एकदम छान फीडबॅक वगैरे लिहिला आणि मग जाताना बोलतो, "तुमचा फोन नंबर मिळेल का?" तर मी बोलली, "ऑफकोर्स नॉट, पण तुम्ही मला फॉलो करू शकता, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब." म्हणून तुला काय रे नाव सांगितलं त्याला. तर तो एक आणि सेकंड तर तो कालचा ड्रायव्हर, तो तर काय बापरे कॅरेक्टर होता. त्याला मी बोलले, की म्हणजे मी व्हिडिओ बनवते, तर तुम्ही काय बोलणार का? बोलतो, "नाही, मला नजर लागेल" करून आणि एवढं काय काय त्याचं चाललेलं आणि नाही त्याची पूर्ण स्टोरी सांगितली, की कसं काय आणि बोलतो, की "माझी आता एक गर्लफ्रेंड आहे, तिच्यासोबत मी भांडण केलं आहे, तर म्हणून मी माझा फोन एरोप्लेन मोडमध्ये टाकला आहे. तर आणि पहिल्याची गर्लफ्रेंड होती, तिच्यासोबत ब्रेकअप झालं असं काहीतरी." तर मी बोलली, "इकडे बंगलोरमध्ये एवढ्या फटाफट गर्लफ्रेंड्स भेटतात का?" बोलतो, "नाही, गर्लफ्रेंड पटवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एकतर लागतात खूप पैसे, नाहीतर लागते कला." तर बोलतो, "माझ्याकडे खूप कला आहे" करून. तर ॲक्च्युली बोलायला खूप एक्सपर्ट होता तो. म्हणजे अर्धा तास मला वाटलं की झोपून जाईन 4 सेक्टर केल्यावर. पण मी त्याच्याशी बडबड करण्यामध्ये कधी हॉटेलला पोचलो ना, तेच कळलं नाही. तर फुल टाईमपास झाला. तर असं आहे ना, की फ्लाइंगमध्ये ना कॅरेक्टर्स एवढे सारे भेटतात ना रोज, एक नवीन कॅरेक्टर, की मजा येते एकदम.